राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या नाहीत। मात्र माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखांची सविस्तर माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर तर्फे आयोजित मेळाव्यात बोलताना म्हणाले, माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान होईल। जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील। 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील। 5 नोव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील असा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला। 5 नोव्हेंबर पासून आचारसंहिता देखील लागू होईल। प्रथम नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतील। या निवडणुका सुरू असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होईल असं ते म्हणाले। न्यायालयानं 31 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले। मात्र अजून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालेलं नाही। तरीही इतकी सविस्तर माहिती दिलीप वळसे पाटील यांनी कशी दिली असा सवाल उपस्थित केला जातोय।